आता जो आपला 10 मिनिटाचा व्यायाम आहे तो फक्त जॉगिंग असणार आहे, कंटिन्यू 10 मिनिटं. नवीन लोक जर बघत असतील तर त्यांनी एकदम चाललं तरी चालेल, आणि ज्या ठिकाणी दम भरेल धाप लागेल त्या ठिकाणी स्पीड कमी करायचं आहे. कंटिन्यू 10 मिनिटं करतोय. आज आपल्यासोबत महाडिक साहेब आणखीन रावळ सर आहेत, तर त्यांच्यासोबत आज 10 मिनिटाचा वर्कआउट आपण करतोय. 10 मिनिटाचा टायमिंग लावतोय. स्टार्ट करूया. कंटिन्यू चालू केलं आहे. ओके. हां, जर तुम्हीही घरच्या घरी करत असाल तर 100% अशा पद्धतीनं करायचं आहे. जास्त स्पीड घ्यायला पाहिजे अशी काही गरज नाही. फक्त प्रयत्न करायचा आहे की आपल्याला 10 मिनिटं पूर्ण करायचं आहे. दम लागत असेल, धाप भरत असेल तर स्पीड कमी करायचं, चालायचं, पण टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि जी लोक रेग्युलर करतायत, आता जास्त दिवस झाला चालू आहे व्यायाम, त्यांनी मी सांगतो त्यानंतर 2-3 मिनिटं झाल्यानंतर थोडं स्पीड परत वाढवायचं आहे. फक्त व्यायामाला कारण सांगायचं नाही. जास्त दम भरायला लागला, धाप लागायला लागली तरच आपण स्पीड कमी करणार आहोत. बाकीच्यांना रेग्युलर करायचं आहे. आणि ह्याच्यासोबत रावळ सर आणखीन महाडिक साहेब वर्कआउट करतायत, त्यासोबत मी आहाराची पण माहिती सांगतो. आपल्याला सकाळी उठल्यापासून प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त आहार घ्यायचा आहे. तुम्हाला पोट आणि वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी, प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं आहे. मग प्रोटीन म्हणजे काय फक्त सप्लिमेंटच का तर नाही, किंवा कुठलं प्रोडक्टच खायला पाहिजे का असं नाही. 99% आपण आपल्या घरातून आहारातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग घरच्या आहारात काय प्रोटीन कशातून मिळू शकतं, तर आपण नॉनव्हेज खात असाल तर चिकन, मासं, अंडी ह्याच्यातून. आता नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी, शाकाहारी लोकांसाठी आपण कडधान्य, सर्व प्रकारची कडधान्य, डाळी ह्याच्यातून आपण पूर्ण करू शकतो. ह्याच्यामध्ये फक्त काय 9 अमिनो ॲसिड कमी आहेत, त्याच्यामुळे पूर्णपणे होऊ शकत नसतं. मग त्याच्याबरोबर भाकरी, चपाती, भात थोडंसं हे केलं तर प्रमाण आपण त्याच्यासोबत बॅलन्स होऊ शकतो आपल्या प्रोटीनचा. त्यामुळं 99% प्रयत्न करायचा की सुरुवात करतानाच प्रोटीनयुक्त आहार, फायबरयुक्त आहार यानं करायचे आहे. आणि जेवणामध्ये कमीत कमी साखरेचं प्रमाण, कमीत कमी मैदा, गोड पदार्थ, फळात दूध घ्यायचं आहे. तुम्हाला जे काही घ्यायचं आहे गोड, शक्यतो फळं किंवा जे नॅचरल पद्धतीने आपल्याला शुगर मिळू शकते त्याच्यातूनच असे पदार्थच आपण घ्यायचे आहेत. फायबरसाठी सर्व प्रकारच्या भाज्या, तंतुमय पदार्थ ह्याचं प्रमाण वाढवायचं आहे. जेवणात जर अजून एक नियम पाळला की तुम्ही जेवणाची सुरुवातच जर फायबरपासून केली, म्हणजे काकडी, टोमॅटो, बीट, गाजर त्याच्यापासून केली तर पोट पण भरेल आणि पोट हलकं राहील. आणि फायबर असल्यामुळं तुमचं पोट जड राहणार नाही. आणि नंतर फायबर नंतर प्रोटीन खाऊ शकतो आपण. आणि नंतर त्याच्याबरोबर कार्बोहायड्रेट, तुम्ही जे काही भाकरी, चपाती, भात खाणार आहे ते जाणारच आहे पोटामध्ये. याचा अर्थ असा नाही की तुम्ही भाकरी, भात, चपाती पूर्ण बंद करायला पाहिजे असं पण नाही. फक्त लक्ष द्यायचं की तुम्हाला तुमच्या आहारामध्ये प्रोटीन आणि फायबर 100% पाहिजे म्हणजे पाहिजे. आता जे जुने लोक आहेत नॉर्मली थोडं स्पीड वाढवतील, नॉर्मली स्पीड, कारण आता 3 मिनिटं आपले झालेले आहेत. थोडंसं स्पीड वाढवतोय सरांनी आणि महाडिक साहेबांनी परत थोडंसं स्पीड वाढवलेलं आहे. हे यापेक्षा पण स्पीडनं वर्कआउट करतात. फक्त आपल्याला तुम्हाला दाखवण्यासाठी तुमचं 10 मिनिटं कंटिन्यू राहिलं पाहिजे. जेवणामध्ये झाल्यानंतर दिवसभरामध्ये पाणी 3 ते 3.5 लिटर पाणी गेलंच पाहिजे. आता थंडी चालू आहे, मग पाणी कसं जाणार, तर पाण्याचं प्रमाण कमी जात असतं, म्हणून कोमट पाणी करून पिण्याचा प्रयत्न करा. फक्त जेवणाला कारण म्हणजे प्रोटीन आणि फायबर नाही हे कारण सांगू नका. तुम्हाला प्रोटीन आणि फायबर समजायला लागलं की तुम्हाला तुमचं वजन आणि पोट कमी करायला दुसरं कोण लागणार नाही. आपल्याला आपल्या घरातलंच खायचं आहे, कुठलं बाहेरचं विकत आणून खायची गरज नाही. जे काय खाताय ते घरचंच खायचं आहे. आपलंच वजन आहे, आपलंच पोट आहे आणि आपल्याला घरचंच खाऊन कमी करायचं आहे. फक्त पॉझिटिव्ह राहायचं, असं काही नाही. एवढा मोठा काही विषय नाही. वजन कमी करायचं लय अवघड नाही. पण तुमचा प्रॉब्लेम होतोय कुठं, तुम्ही लगेच एका महिन्यात कमी किती होईल, 10 दिवसात किती कमी होईल. तुम्ही 10 दिवसात ते एकदम 10 किलो वाढवलेलं नाही आणि लगेच मागं लागताय. मग त्याच्यामुळे तुमची निगेटिव्हिटी वाढते. तुमच्याकडे पण संयम पाहिजे, पेशन्स पाहिजेत की वाढलेलं नाही एका दिवसात तर लगेच मग एका महिन्यात आणि एका दिवसात का तुम्ही प्रयत्न करताय करायचा. जास्तीत जास्त प्रयत्न करा की सातत्य ठेवायचं आहे. सातत्याशिवाय काही नाही. हा कुठला व्यायाम, हा कोर्स नसतो. आपल्याला सातत्यानं, तुम्हाला जर
चालत फिरत जर चांगलं व्यवस्थित राहायचं आहे, जगायचं आहे, तर व्यायामाला सातत्य पाहिजे आहे, हे लक्षात ठेवा. जे नवीन लोक आहेत त्यांना ज्यांना दम लागत असेल, धापरत असेल, त्यांनी शिस्तीत केलं तरी चालेल. बाकीची लोक जे आहेत ते कंटिन्यू रेग्युलर करतील. जे नवीन लोकांनी फक्त काळजी घ्यायची आहे की स्पीड कमी असलं चालतंय. नवीन लोकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की जर तुम्हाला दम लागत असेल तर चाला. जुन्या लोकांनी स्पीड थोडं वाढवायचं. आता 5 मिनटं होऊन गेलेले आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीड वाढवा. हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बऱ्यापैकी आपल्याला शेवटची 4.5 मिनटं राहिलेले आहेत. फक्त काळजी घ्यायची आहे. ज्यांना दम लागला आहे, धापरत असेल, त्यांनी स्पीड कमी करा. चाललं तरी चालेल. हां, व्यायामाबरोबर जेवण पण खूप महत्त्वाचं आहे. पण उपाशी बसायचं नाही. उपाशी बसून वजन कमी होत नाही. शेवटची 4 मिनटं राहिलेली आहेत. एक नंबर. जे नवीन लोक आहेत, जे नवीन लोक पहिल्यांदा व्यायाम बघून करतात, त्यांनी थांबलं तरी पण चालेल. बाकीच्याने कंटिन्यू करायचं आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. टार्गेट पूर्ण करा. व्हेरी गुड. वजन आणि पोट कमी करायचं लय सोपं आहे. पण तो तुम्ही डोक्यात तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये लय मोठा विषय केलाय. आणि तुम्हाला वजन त्रास देत नाही, तुमच्या हालचाल नाहीत हे तुम्हाला त्रास देत असतात. त्यामुळे लक्ष घ्या की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. आणि 100% टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि व्यायामाचा कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत, कारण तुम्हाला कुठलं वजन घेऊन आपण चालायला लावलेलं नाही. व्हेरी गुड. शेवटची 3 मिनटं राहिलेले आहेत. 7 मिनटं आपण पूर्ण केलेत. जर तुम्हाला कोणाला जर दम भरत असेल, धाप लागली असेल, तर तुम्ही थांबलात तरी चालेल. बाकीच्या जुन्या लोकांनी कंटिन्यू करायचं आहे. 10 मिनिटाचं टार्गेट आपलं आहे आजचं जॉगिंगचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक नंबर. हां, जे जुने लोक आहेत त्यांनी कंटिन्यू करत राहा. शेवटचे 2.5 मिनटं राहिलेले आहेत. हां, आणि जे जुने लोक आहेत ज्यांना धाप भरलेला नाही, दम लागलेला नाही, आता मी पुढे समोर येऊन मी पण जॉगिंग करणार आहे. बाकीचे रेग्युलर महाडिक साहेब आणखीन रावळ सरांच्या बरोबर आहे असं हेच स्पीड धरतील. मी थोडंसं स्पीड वाढवेन. माझ्याबरोबर बाकीच्या जुन्या लोकांनी करायचं आहे. ज्यांनी टार्गेट पूर्ण केलं त्यांनी सांगायचं आहे. सरांचं आणि महाडिक साहेबांचं स्पीड हेच राहील, माझं थोडं स्पीड जास्त राहील. फक्त जुन्या लोकांनी माझ्यासोबत स्पीडनं करायचं आहे. शेवटची आपली 2 मिनटं आहेत. हां, शेवटची 2 मिनटं माझ्याबरोबर. ह्या दोघांचं आहे ते स्पीड असेल. बाकीच्यांनी माझ्याबरोबर थोडं स्पीड करायचं आहे जुन्या लोकांनी. आणि स्पीडमध्ये कुणी पूर्ण केलं, किती टक्के पूर्ण केलं हे कमेंटमध्ये 100% सांगा. जुन्या लोकांनी दम भरत असेल तर थांबायचं, ओव्हर काय करू नका. पण कारण सांगायची नाहीत. शेवटची 2 मिनटं स्पीडमध्ये आहेत आपली, फक्त जुन्या लोकांसाठी आहे. जर तुम्ही व्यायामात करत असाल तर चांगलंच आहे, 1 नंबर आहे. बाकीची नॉर्मल फक्त आहेच जॉगिंग करा. चॅलेंज हेच आहे आपलं आजचं. शेवटच्या 2 मिनिटात स्पीड. व्हेरी गुड. नॉर्मल स्पीड, एकदम हेवी घ्यायची गरज नाही. शेवटचा 1 मिनिट. लय भारी. शेवटचे 45 सेकंद. दम भरला असेल, धाप लागली असेल तर थांबा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड.
शेवटची 17 सेकंद. व्हेरी गुड. जुन्या लोकांनी फक्त स्पीड, बाकीच्यांनी नॉर्मल जॉगिंग. 5 सेकंद. 4 3 2 1 स्टॉप. तर अशा पद्धतीने आपण आजचं 10 मिनिटाचं टार्गेट पूर्ण केलंय. ज्यांनी ज्यांनी टार्गेट पूर्ण केलं त्यांनी कमेंटमध्ये सांगा. शेवटचं 2 मिनिटं पण ज्यांनी ज्यांनी चॅलेंज पूर्ण केलं त्यांनी पण सांगा. फक्त व्यायामाला कारण सांगायचे नाहीत. हा व्यायाम तुम्ही केव्हाही कधीही करू शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार. व्यायामाला वेळ अशी काही नसते. त्यामुळे फक्त व्यायामाला कारण सांगू नका. अशाच माझ्यासाठी फॉलो करा. थँक्यू.